शांता हा बसली का? सांगितलं तुम्ही. हा जातो ना. जातो म्हणजे काय सांगायचं शांता, तुझ्याशिवाय ना, तुझ्याशिवाय मलाही करमत नाही आणि असं वाटतं तुला सोडून कुठंच जाऊ नये. हा पण मग हा काय रोज उठले का लग्न झाल्यापासून एक तरी दिवस दिला का मायसाठी? रोज उठले का कामावर जाते, रोज उठले कामावर जाते. शांता तुला काय सांगू आता, आई बापाची गरिबी होती, त्यांनी काम कष्ट करून मला शिकवलं, इंजिनियर बनवलं. मग मी इकडं कामाला लागलो, मोठ्या शहरात आपण आलो. शांता अगं मा बरोबरचे पोरं तर खेड्यातच नांगर गठ्ठे. आता आपण आपल्या घरी गेले हो बाबाला आईला भेटायला, कसे नांगर हाकेते आणि काय करते, आणि मग आपली इकडे मजा आहे. हा शर्ट लय भारी दिसतो हो तुम्हाला. चांगला आहे ना. तूही पसंती तो नाही का दिवाळी लगेच. हा पण मग शांता हा जाऊ दे, कसं काय शर्ट छान आहे छान आहे. टाईट कॉलर आहे हो एकदम. कॉलर टाईट म्हणजे तुला माहितीये का? हा शर्ट वाईट कॉलर टाईट, शर्ट वाईट कॉलर टाईट. तुला पाहताच दुश्मन थरथरतो, साऊच्या विलनवानी एंट्री करतो ग जानू माझा, थार गाडी घेऊन फिरतो. आणि मग साऊच्या विलनवानी एंट्री करतो ग जानू माझा, थार गाडी घेऊन फिरतो. तुला येतो का गाणं? बायको कोणाची? हा बरोबर आहे, माझीच. पण मग मला एकच कडू येतो, तो लगेच पुढलं उच्चारलंय बी. हे हुशार आहे बघा तू. बर का लवकर या. हा येतो ना. ड्युटी संपली 3 वाजता का 3:30ला लगेच तुझ्या पैच. बर जाऊ का? हा. मग जेवण वगैरे कर. हे बाय सारखा मोबाईल पाहू नको. हे बाय डोळे जातील लवकर. आधीच म्हणते डोळे दुखा द्या. आणि ती टीव्ही लावू नको. झोपून घे बघा. हा हा कामधाम आवडलं का थोडा आराम करावा. हा संध्याकाळी पुन्हा जागृत होती थोडीशी. ग बसा, काही नका बोलू. अगे ये आपण टीव्ही वगैरे पाहत होती. हा हं? बर बर जाऊ का मग? हा घे काळजी. हा चल दरवाजा लाव. चाल ना. ये लवकर चल. टाइम झाला ग. हा फोन करा बर का पोचल्यावर. हा करतो लाव. बाई हे गेले ड्युटीवर. आता येणार थोडीशी बसते, मोबाईल पाहते, आणि मग ते म्हणे जास्त काही काम धंदा करू नको, आराम कर. मग थोडीशी पडून गेली. बाबा 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 लय मोठी बिल्डिंग आहे. आयला बाय 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 बाबण्या तर लय मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो. पण मी चाललो नुसता वर 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 वर. बाबण्या राहतो कोणच्या खोलीत हेच माहित नाही. तर मला हाच पत्ता दिला होता. बरोबर आलोय का काय काय माहिती बा. बरोबर आलोय बर का. पाहतो पुढे जाऊन. चाल. चायचा बाबण्या काय बाबण्या होता काय झालं बाबा. चाय बाबण्याचं घर येणच वा. या काय खोली नंबर 5. हा हाय 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 हाय. येस घरी. थांबा आता मी दरवाजा वाजतो. वहिनी हा येऊ का घरा? ओ कोण तुम्ही? निघा बाहेर, निघा बाहेर. ओ वहिनी का ना, मी बाबण्याचा मित्र आहे, गावावरून आलो. हा का? हा यांचा मित्र? मग बर बर या ना या ना. घ्या ना लावून घ्या दरवाजा. बर बर वहिनी बाबण्या कुठे गेला?
हा बाबण्या ते कामावर गेले ना. कामावर जातो हा. वहिनी हा अगं बाबण्याचं किती मोठं आहे काय. घर घर हा ते आम्ही फ्लॅट घेतला ना आता. हा आय तिकडं गावी राहत होत तिकडं काहीतरी झोपलं. हा हा काय बाबण्याचं चांगलं झालं. आम्ही एका शाळेत होतो हा का. बाबण्यान मी. हा आम्ही ना लई गान दोस्त. हा का. हा हा तोय ना पुढे गेला मी मांग राहिलो. कुठं. तो पुढे गेला म्हणजे तो मोठा साहेब झाला हा हा आणि मी नांगरगात ठेच राहिलो. हा का. हा असू द्या असू द्या. असं झालं. म्हणजे तुम्ही एका वर्गात होते का. हा हा वहिनी हा एवढा मायाला हात लाव काय. या गटोड्याला. हा गथुड्यात काय आणलं ते. हे तिकून आपल्या गावावरून गेला आता. हा हा आपल्या गावावरून तुम्हाला आहे ना हा. मला घरचे म्हण बाबण्याक चाललाय ना हा म्हणजे घरचे म्हण हा. त्याला मुळेने हा. त्याला रताळने गाजर आणले अंगार आणलं आणि तुम्हाला दोघांना खायला पपई आणली पपई. हा का. हा मळ्यात लय ना वहिनी मी पप्पाया लावेली. हा का. हो मोठमोठ्याले पप्पाया. ते कशाला आणायचं एवढं वजन. वहिनी लई दिवसानं आलो बाबण्याला भेटाया. मग तुम्हाला घर कस काय समजलं. मला बाबण्यानं फोन सांगेल होतं 5 नंबर आहे घरावर. पत्ता दिला होता काय. म्हणा उपटे नगर मध्ये ये हा हा आणि तिडाई ना म्हणा 5 नंबरचा फलाट आहे फलाट. हो हो बरोबर आले तुम्ही. फलाट येच आलो मी. हा हे ठेवते बर का ग. वहिनी हा अहो ये गठुड इड काला ठुलं हा स्वयंपाकाच्या चुली पैन या ना. चुली कशी. हा चूल नाही ना इकडं. इकडं. गॅस आहे ना. गॅस आहे का तुम्हाला. राहू द्या मी. हा काय तो बाबण्या होता आणि काय बाबण्या झाला बरं का वहिनी. हा अहो हा या बाबण्याचा लहानपणी आम्ही शाळेत जायचो तो बुंड्यावाची चड्डी फाटकी पका शंभूर पका शांबडा. हा का. आणि काय देवानं त्याचं नशीब उजडावलं पाय. काय त्याला बायको ती अरे टकाटक भेटली काय माई वहिनी. बर बर पाणी देते तुम्हाला आता. हा हा बसा ना बसा. बसतो बसतो वहिनी. हा नाही तर नंतर द्या पाणी बसा. वहिनी हा मी याच्यावर बसलो हा लय मऊ ये हो. हा ऐला मग बाबण्या लय मजा येत असेल याच्यावर हा. करायला काय. जेवण वगैरे. हा ते इथंच बसताना ते टेबलावर त्यांना ताट वाढून देते ना. हा का बर का चायला शांबड्याला टेबलन बिबलन आयला या असं कधी पाहिलं नव्हतं शांबड्याच्या घरी बी तिकडे बी. आव आणि काय शांबड्याचं नशीब उजाळून गेलं. बर ठीक आहे ना. हा जाऊ द्या शिकला बबनराव शिकला पण त्याचा फायदा झाला बर का. हा आयला आम्ही शिकलो नाही तो कोणाचे काय खत भरितो सडके कांदे भरितो सडक्या तांबट्या भरितो. अरे रे 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 आमच्या हातांचा अजूनही वाज घेऊन पाहिला तर सडक्या कांद्यांचाच येईल. पण लई बबनरावचं कल्याण झालं. शिकलाय तेवढा. बर बर. वहिनी हा तुम्ही लय भारी दिसते हो. हा मग इकडं. आता हे कामावरून आले का हा. मग तुम्ही यांच्याशीच गप्पा मारा बर का. तुम्ही आहेच ना करा. हा मी राहिलेच ना. मग तुम्हाला थोडासा चहा ठेवू का. तू चल थांबा मला आहे ना या वहिनी हा काव हा
तुमच्या एवढा मोठा फॅट आहे हा याच्यात याची सोय आहे का हो? म्हणजे डब्याची संडास आहे ना आमच्या तिकडे ना खेड्यात म्हणत्या हा काय जायचंय. बर हाय तुम्हाला दाखवून देते. वहिनी हा? काय झालं गाडीतच लय पोट चावून आलं होत हा पण गाडीतच विचार केला आता इड तिडं कुठं घुसायचं हा तर मग बघण्याच्या घरी गेल्यावर जायला हागायला. हा का हा बर द्या ना दाखवून. हा चला हा वहिनी हा चला बोल लई जोरात लागली कुठं जायचं इकडं हो लय बारी कुठं सांडायची हागायची सोय दाखवा. आहे ना या ना. बाबा वहिनी हा याच्यात हागायचं. हो ते चप्पल घालून जा ना. चप्पल हा वहिनी हा थांबा बघा चप्पल हा बसली. आम्ही काय गावची माणसं. हा चायला आता वहिनी ना तर मग बाथरूम दाखवलं पण याच्यावर बसायचं कसं. हा बरं लई जोरात लागले आता बसतोच. हा आता संडास तर झाली पण आता धुवायचं कसं. इकडं दगडही नाही काहीच नाही. अरे हागायचं तर झालं पण मग भुंड धुवायचं कसं. हा आईला येत नाही पाण्याचं मग. पाणी कुठून येतो बा. अरे याच्यात पाणी. वहिनी वहिनी हा अगं पाणी पाणी कसं घेऊ. काय पाणी बुंद डोळ्या. बुंड हा अहो तिथं आहे ना ते. अहो ते काहीच जमान. थांबा काय हो अहो पाणी कसं घ्यायचं. पाणी आहो ते दाबा ना. कोण? तिथं त्या जागेवर धरून दाबा ना. इकडं आपलं होतं हा का या बा. आहो ते असं तोंडावर नका दाबू ना. ते तुम्ही ते धुवून टाका तिकडे दाबा. आता मी चालले बाहेर. कसं इकडे या. अहो पण आता मी कसं इथं उभी राहणार हो. तुम्ही ते धुळीत असले तर. थांबा इकडे पा. तुम्ही पाहत नाही मी दुईतो या बा इकडं. वहिनी हा इकडं पहा ना. अहो ते मी कशी पाहू आता. तुम्हाला एवढं पण सांगावं लागतं का. या बा असंच का. मी चालले बर का. थांबा सवय नाही वहिनी इकडंच थांबा. अहो मी चालले बर का. थांबा वहिनी थांबा. झालं गेल्या. हा झालं बोंदाई दोन झालं. वाया लय फुगला होता रे. चायला काय त्या बाबण्याच्या तिकडं ते संडासन बिंडासन ते खेड्यात आपल्या तिकडं लय भारी काम. वावरत बसलं समजा पाणी नाही नेलं तर हायच दगड. हा दगडानं पुसलं. दगड घेतला दगडानं पुसलं. ते आहे ना दळावी घरी आली लय सोय बाबण्याची. अरे रे चायला जाऊ दे वाया. शिक्षण घ्यायलाच लागत होत रे. काय शिक्षणाचा उपयोग पाहिजे बाबण्यानं किती केला. मग हागायला इंग्लिश मांडाय. आता जाऊ दे वहिनीला सांगतो. आता वहिनी चहा ठेवावा.
या काय गादी बा हं? अरे थोडं झोपतो. वहिनी ओ वहिनी हा अहो, आणा ना आता चहा तर आणा. बर बर आले आले. या या हा आहो चहा धरा ना. चहा आणला का? तुमचं नाव काय आहे? माझं नाव वाळ्या. घ्या ना चहा. हा घेतो घेतो द्या. तुम्ही नाही प्याल्या का? मी घेतलाय घेतला? सकाळीच. वहिनी हा आता बाबण्याला सांगा. हा बाबण्याला आहे म्हणा हा आता हा वाळ्या सगळे काम आवरून आला 15 दिवस घरी. हा का? मी इडच राहणार आहे 15 दिवस. घरी काम नाही आता. हा का? तुमचे शेतीचे काम आवडले का सगळे? हो 15 दिवस काहीच काम नाही. हा का? 15 दिवस राहतो ना इड बाबण्याच्या तिड. बर बर राहा. बाबण्या जरी कामावर गेला हा तर तुम्हाला सगळं काम करू लागत. तुम्ही म्हणशाल या इथं काही आणायचंय हा तर ते आणाय जाईल. भाजीपाला तुम्ही काही काम सांगितलं करील. हा का? 15 दिवस बर बर. चालेल ना? हा हा लय भारी केला. हो हो. काच दूध होत गाईचं का म्हशीचं? म्हशीचं. हा का लय भारी लागला. आमच्या तिकडे ना शेळ्यांचे दूध राहते. हा का? ते काही खाते शेळ्यांना वास येतो त्यात. हा वहिनी हा एक काम करा. हा असं चटकदार जेवण बनवा आज. हा मस्त कोंबडी आणा. हा का? असा वाड्या टिचून जोगला पाहिजे. बर बर. हं? हो हो यांना सांगते ना. येताना तुमच्या मित्राला कोंबडी घेऊन या. हा. मग मी स्वयंपाक बनविते ना छान. चालेल चालेल बबनरावला सांगा. हा ओ वहिनी हा बाबण्याला सांगा हा आता लय दिवसातून त्याच्या घरी आलोय. हा त्याची लय दिवशी इच्छा होती ये बुवा वाळ्या. वाळ्या तू येत कधी. हा आता त्याला माहितीये याला काय लागल. हा हा तू आणील पण मग तेवढं फोन हो सांगा तुम्ही का त्याला एखादी क्वार्टर आणायला लावली मला. बर बर. हं? तुमच्याकडे जागा आहे ना जागा प्यायला. हा आहे ना आहे ना. मग बाबण्या पेतोय हा का? कधी मध्ये पेतो ना बाबण्या. असं असं. आता मी आलो म्हणले होतो क्वार्टर आणील दोघं पेऊ आम्ही. बर बर. हं? हो हो. काहीतरी करा त्याला फोन मग. बर दादा वहिनी हा तुम्ही इकडे येऊन तुम्ही लई ढवल्या बरोबर दिसते हो तुमच्या या बंगल्यासारख्या. हो हो. बर तुम्ही आता आहे ना आराम करा. मी थोडं काहीतरी बनविते तुम्हाला तवर खायला. हा हा चालेल. हा आयला काय बाबण्याचं सोन्याहून पिवळं झालं. आता आहे ना 15 दिवस अशी मजा करीतो या बाबण्याच्या घरी. हा हालतच नाही 15 दिवस. मस्त जेवण बिवण मस्त येऊन ते गादीवर झोपायचं. वर फॅने मस्त लावून द्यायचा. गोदाड्यांमध्ये घरी झोपू झोपू वा पक्का कटाळा आला आणि पक्का वास येतो त्या गोदाड्यांचा. इड पाहिना कसा सुगंध सुटला करा. झोपतो बा. थांबा आता आहे ना यांना फोनच करते. बाई तो कुशाल म्हणतो त्यांचा मित्र का आता मी 15 दिवस हालतच नाही. माझी शेतीचं काम आवरून आलं. एक तर त्याला संडासात नीट संडासला बसता येईना आणि पाणी खाली मारायचं तो वर तोंडावच मारून घेतो. थांब यांना फोनच करते. हॅलो हॅलो अहो मी काय म्हणते. हा बोल ना. तुमचा तो गावाकडचा मित्र आहे का कोणी वाळ्या? वाळ्या आहे ना वाळ्या. अहो त्याला तुम्ही सांगितलं का घरी जाय म्हणून पत्ता दिला? हा आला का? हा आलाय. मग त्याला जेव खाऊ घाल ग. मी येऊच जेव लाव. अहो काही तुमच्या डोक्यात पाणी झालं का म्हणून त्याला जेव खाऊ घालून मी व्यवस्थित जीव लाव. त्याला तुम्ही घराचा पत्ता दिलाच का?
अहो तो इकडे येऊन काय त्याला आले आले लगेच संडासला बी लागली, त्या संडासामध्ये गेला, उलटाच काय बसला आणि पाणीच काय घेतलं, तोंडावर काय मारून घेतलं, काय काय मला ना इतकं टेन्शन आलं. आता संडास त्यांनी घाण करून ठेवलंय. अग त्याला माहित नाही ते खेड्यातलंय ना येड. अहो खेड्यातलं येडे म्हणून काय झालं, पण घरी बोलावलंच काय, आणि आता वरून काय म्हणतो माहितीये का, तो म्हणून राहिला का आता शेतीचे सगळे काम आवरले, आता काही मी 15 दिवस जात नाही इडून. मा मित्र आहे ना बाबण्या, लय मस्त आहे, आता मस्त खातो पेतो इडच राहतो. आणि वहिनी अशी झणझणीत कोंबडी बनवून बाबण्याला आणायला सांगा म्हणे, येता येता कोंबडी. मग घेऊन येऊ का? काय बोलून आले तुम्ही, अजून थोबड करून घेऊन येऊ का म्हणा. इड मला काही बळ आलंय का लय करायला. हा तो 15 दिवस इडून हलणार नाही, पहिलं त्याची सोय लावा. पटकन काय करते बोला, नाही तर मी माहेर निघून जाते. भरू का पिशवी लगेच? नको नको शांता, मी लगेच निघल, त्याला इथं राहू दे, मस्त झोपलाय गादीवर. शांता ऐक ऐक, तू ना लाडी गोडी लावून त्याला सांग का म्हणा बबनराव 15 दिवस येणार नाही. हा काय? हा म्हणा कंपनीच्या कुठं चालला म्हणा, दुसऱ्या कंपनीत लांब. हा काय? 15 दिवस बरोबर दे काढून. तुमचं डोकं म्हणजे लय भारी आहे ना. हा मग दे काढून. ऐक ना मग, हा आणि 101 रुपये असतील तो अख्खा दे ग त्याला, दे. भाड्याला का? हा दे दे अहो, जा. 100 काय 200 देते बाई त्याला कटून मी. दे ग. एवढं मोठं भलं मोठं गथुडं घेऊन आला म्हणे, याच्यात गाजरन मुळेन रताळेन डांगरण सगळं घेऊन आला. जाऊ दे, त्या कंपनीत चालला तो 15 दिवस मुक्काम त्यांचा तिकडे. हा बरोबर, मी बरोबर त्याला कटविते. आता ठेवा तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ बाई. हा त्याला सांग तेवढं. हा चालेल चालेल, ठेव का? हो हो ठेव. बया यांनी लय भारी आयडिया दिली. ये मला म्हण त्याला सांग का मी 15 दिवस येतच नाही. चला आता आहे ना त्याला ना हाकलून देते, मस्त लाडी गुडी लाविते. ओ पाहुणी पाहुणी, का होईल? झाला का वहिनी स्वयंपाक? स्वयंपाक? भूक लागली हो. नाही ना, अजून हे आलेच नाही ना कोंबडी घेऊन. नाही का? हा मग आता का येईल? अहो मी काय म्हणते माहिती का, तुम्हाला म्हणलं ना फोन कर. फोन केला होता ना. काय म्हणा? अहो, त्यांना सांगितलं, म्हणलं तुमचा तो मित्र येईल तो वाळ्या. तर ते म्हणा हा हा माझा मित्र आहे ना म्हणा वाळ्या. तर म्हणले ते येईल, तर मग त्यांना आहे ना येतानी मस्त कोंबडी घेऊन या. मी झणझणीत म्हणले कालवण बनविते. तर मग ते म्हणा का अरे देवा काय म्हण, एवढ्या दिवसांनी मा मित्र आला, एवढा जिगरी दोस्त म्हण, आम्ही असे लंगोटी यार म्हण, शाळेतले मित्र लय जीव म्हण आमचा एकमेकांवर. बाबण्या म्हणा. हा म्हणलाच. हा पण आता काय सांगू म्हण शांता, एवढ्या दिवसांनी एवढा जीवलग मित्र आला आणि कंपनी मला आहे ना 15 दिवस सुट्टीच नाही देणार म्हण. बाबण्याला सांग तेवढा निरोप का जाऊ दे, पुढच्या टायमाला आला ना का मग वाटलं तर महिनाभर राय, असं ते म्हणत होते. तर ते म्हणा मग आता आहे ना सांग त्याला जायला म्हण, कारण आता मला सुट्याच नाही ना. नाही नाही वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. आता गावावरून यायचं ठरलं ना, मी लय दिवसातून आलो आणि बाबण्या 15 दिवसानं येणार आहे ना. मग तवर मी थांबवतो, मला काही काम नाही घरी. मी 15 दिवस तुमच्या तिथे थांबवतो. वहिनी काय तुम्ही चिंता करू नका, मी ना महिनाभर थांबवतो.
महिनाभर हा, आणि बबण्याची जेव्हा हा गाठ घेईल तो मला भेटल हा. आणि मग मी जा. महिनाभर थांबशाल का मग? बबण्या येऊच तो. हा का? कसं आहे वहिनी सांग का तुम्हाला, हा. लय दिवसानं आलोय मी हा आणि माय ना परत परत राव येणं होत नाही. हा हा. अहो पण आहे ना, तुम्हाला एक सांगू का, एखाद वेळेस यांना आहे ना साहेब महिन्यानी बी सोडणार नाही. हे एखाद वेळेस वर्षभर तिकडेच राहतील. काही काही वेळेस यांना 2-2 वर्षाची ड्युटी लागती ना. हा हा, मग 2 वर्ष तुम्हाला थांबून कसं जमल? शेतीचे काम राहत्या, मोटर चालू करायला लागती, पाणी भरायला लागतं उसाला, काकडीला, टमाट्याला. आणि असं तुम्ही एवढ्या दिवस इकडं राहिलं, तुमच्या शेळ्या तिकडं, जनावर ते घरचे लोक वाट पाहतील आणि तुमची बायको. हा ती वाट पाहिजे. हा, मग आता आहे ना तुम्ही असं करा, आता ह्या वेळेस जा आणि पुढच्या वेळेस आहे ना वाटलं तर कपडे लत्ते घेऊन आहे ना महिनाभरच या, म्हणजे तवर यांना सुट्ट्या लागतील. हा असं कर वहिनी. हा मग बबण्याला मान येतो सांगा. बरं बरं, सांगते मी. जा ना मग. पण त्या 2 वर्ष येणार नाही. हा, आता ते माहित नाही आपल्याला कंपन्यांचे काम कसे राहतात. हो ना. मग जातो वहिनी मी. बरं जाऊ का? हा, जा मग. अहो पण मग बबण्याला लय भारी केलं. आमचे झोपलेत राहतो आम्ही, तुम्ही येते ना गावी. हा मग? चालायचंच. आता तुमचं शिक्षण कमी राहिलं म्हणून तर हे दिवस आहे तुमच्यावर. काय म्हणले? म्हणजे शिक्षण कमी असल्यामुळे तुम्ही सर्व्हिसला लागले नाही ना. असं म्हणा. हा. नाही तर आम्ही शेतीत लय कमी. बर का वहिनी, हा. तुम्ही असं काही नका बोलू. हा. शेतकरी म्हणजे एक राजा माणूस आहे. आम्ही पिकवितो म्हणून तुम्ही शहरात बसून खाते आहे. हो बरोबर. आलं द्या का? आम्ही कष्ट करीतो, आम्ही असं घाम गाळीतो म्हणून तर तुम्ही या मखमली गादीवर लोळाच्या. हो. येऊ का मग? हे ऐका, हा. म्हणून शेतकऱ्यांना चांगला आदर देत जा, जीव लाईत जा, बरोबर. त्यांना बाजार भाव देत जा. बरोबर. हा? हा. नुसतं याच्यावरच नका झोपू. ठीक आहे. जाऊ का मग? हा, या मग. नाही. हा. येतो पुढल्या टायमाला पुन्हा. बरोबर, या. चला. हा. वहिनी, हा, या. वहिनी, हा? हा भाजीपाला घेऊन जा. हा, बरोबर. जाऊ का मग? हा, या मग. हा येईल ना आता. बबनराव आल्यावर हा. तो आला का मला फोन करायला. बरोबर. येऊ का? हा. अरे बापरे. हा, गो, काय डोकं खराब केलं बाई या त्यांच्या मित्रांनी. बाय, काय गोरायचं काय, काय गादी लोळायचं काय. आणि आता म्हणू बाबने आला का परत येतो मी. आता काच बाबा तुला येऊन देते. बरं झालं खोटं सांगितलं, म्हणले ते 2 वर्ष तिकडं राहतील म्हणून ते गेलं, नाही तर ते काच गेलं असतं बाई. कुशाल म्हणतो मी महिनाभर राहील बाबने वस्तू. त्याला दिलं 1-2 लावून, म्हणले तुमची बायको वाट पाहिजे तिकडं, असं तसं. तवा गेलं बाई ते. म्हणते बाई माझा दमच पुरा झाला. यांना आता आल्यावर सांगल या अशा थकेल गिराईक इकडे घेऊन येत जायचं नाही. डोक्याला ताण इकडे मी रिकामी नाही करायला. अरे बापरे, झोपूनच घेते आता.